नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N51 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विश्व शांतीसाठी इचलकरंजीत घुमणार नवकार महामंत्राचा जयघोष. 9 एप्रिल रोजी भव्य अभियानाचे आयोजन. मानव जातीला अहिंसेचा संदेश देण्यासाठी आणि विश्वात बंधुत्वाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी जितो इंटरनॅशनल व जितो इचलकरंजी शाखेच्या वतीने 9 एप्रिल 2026 रोजी विश्व नवकार महामंत्र दिवस साजरा करण्यात येणार आहे. या जागतिक अभियानांतर्गत इचलकरंजी येथील यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे सकाळी ठीक 7:30 वाजता भव्य मंत्र जप सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मागील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 20,000 भाविकांनी एकाच वेळी नवकार मंत्राचे पठण करून एक सकारात्मक ऊर्जेचे वलय निर्माण केले होते. याच पार्श्वभूमीवर यावर्षी इचलकरंजी शहरात हे भव्य अभियान राबवले जात आहे. या मुख्य कार्यक्रमात शहर व परिसरातील 3 ते 4,000 सर्वधर्मीय भाविक सहभागी होणार आहेत. यशोलक्ष्मी नगर येथील मुख्य कार्यक्रमासोबतच इचलकरंजी शहर व आसपासच्या परिसरातील सर्व जैन स्थानके, मंदिरे, देरासर आणि धार्मिक स्थळावर एकाच वेळी नवकार महामंत्राचे पठण केले जाईल. समाजातून हिंसा पूर्णपणे नष्ट व्हावी आणि कुटुंबापासून ते देशापर्यंत शांतता नांदावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या भव्य उपक्रमासाठी संजयजी दानचंदजी घोडावत परिवार मुख्य आधारस्तंभ म्हणून लाभले आहेत. कलशचे लाभार्थी जीवनराजजी मुकेश कुमारजी पुनमिया परिवार आहेत. तसेच सुवर्ण आधारस्तंभ म्हणून रोहिती विजय कुमारजी शहा, हिराचंदजी मांगीलालजी बागेरचा, ललिता देवी रावका परिवार, पदमचंदजी खाबिया आणि गौतमचंदजी मुथा भकरीवाले यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या अभियानाच्या यशस्वीसाठी जितो इचलकरंजी चॅप्टरचे अध्यक्ष महावीर बागेरच्या, सचिव मुकेश पुनमिया, संयोजक विकास बापना, सनी पाटणे व रोहित शर्मा परिश्रम घेत आहेत. लेडीज विंगचे अध्यक्षा उषा बोहरा, सचिव शैली जैन, अमित शहा, पायल मुथा आणि सुनीता ललवानी, युथ विंगचे अध्यक्ष अक्षय बालर, सचिव यश पहाडिया, संस्कार बापना, आकाश राग जैन आणि नितीन छाजडा. या पवित्र अभियानात सर्व धर्मीय भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विश्व शांतीच्या या महान कार्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जितो इचलकरंजी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.